आंगडा बघा मित्रांनो कसा चावून राहिलाय याला. सनी आणि नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो. आज आपण समुद्रावरती आलोय आणि आपण पाणी भरतीचं पाणी खाली गेलंय, तर आपण बिळांमधनं हात घालून चिंबोरे काढणार आहोत. आपण जास्ती वेळ थांबणार नाही, पण एखाद तासामध्ये आपल्याला आज किती चिंबोऱ्या मिळतात ते बघू. आणि आपण कोणत्याही प्रकारचा आकडा आणलेला नाही, कारण खाली चिंबोरी जी आहे ती बरीचशी हाताला चावते. तर आपण आज हात घालूनच बिळांमधनं चिंबोऱ्या काढू आणि एखाद तासामध्ये आपल्याला किती मिळतात ते बघू. आणि आता भरतीचं पाणी बराच खाली गेलाय या बाजूला बघा. आता आपण 1-2 मिनिटात पोचू. आणि हे बघा, पहिल्यासारखी मोबाईलची क्लॅरिटी डाऊन असल्यामुळे थोडासा ब्लर वाटते व्हिडिओ. कारण मी मागच्या व्हिडिओला तुम्हाला सांगितलं होतं की आपला डिव्हाइस खाऱ्या पाण्यामध्ये पडून दगडीला सेन्सर मार लागलेला थोडासा. समुद्रावरती पोचलोय मित्रांनो. आणि ही जी झाडं दिसत आहेत खाडीमधली, तर या झाडांमध्ये बरेच चिंबोरे असतात. तर आपण पहिले त्याच बघू. ही बघा झाडं, चिंबोरे तर आपण घेऊच, पण चेंदी मिळणं भेटली तरी आपण ती पण घेणार आहोत. त्यात बघा बराचसा पाणी खाली गेलाय, तर आपण बघू आता चिंबोरे किती आहे ते आपल्याला मिळते. पहिला बीळ आहे, ह्याच्यामध्ये ट्राय करू हात घालून. चावली ना तर खतरनाक चावेल, कारण आपण कायच आणलेलं नाही. आणि पहिली चिंबोरी चावले, लहान आहे हे बघा, खतरनाक चावून राहिले. पहिल्याच भेटलाय. असतं तर आपण आकड्याने काढले असते, कारण आपण आकडे पण हात घालून काढल्यावर अशी तरह होते. बघा कशी चावले. आंगडा बघा मित्रांनो कसा चावून राहिलाय. याला मी या साईडला फोडलाय थोडासा. हा जो फंगा दिसत आहे ना, हे बघा, पहिली चिंबोरे भेटले आपल्याला. साईज बारीक भेटली की नाही घेणार, पण मीडियम साईज मध्ये जे आपल्याला मिळेल ना ते घेणार आहोत. ते आपण नांगवण्यासाठी पण काय नाही आणलंय, म्हणजे चिंबोरीची नांगे आहे ना तीच मोडून या फंग्यामध्ये आतमध्ये आंगड्याच्या आतमध्ये लॉक केलाय त्याला, म्हणजे चावणार नाही. तर बिळ शोधू आपण. तर आकडा आणला असता तर बरेच काढले असते चिंबोऱ्या, कारण बिळ जी आहे ती भरपूर लांब गेलेत. हात घालून जेवढ्या भागामध्ये चिंबोरी भेटेल ती आपण काढू. आणि जास्तच लांब गेली असेल तर आपल्याला सोडून द्यायला लागेल, कारण पुढे कालवे असतात आणि कालवे पण भरपूर हाताला लागतात. आणि खाऱ्या चिंबोऱ्या काढण्यासाठी किती मेहनत लागते ते या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आणि हाताला बघा कालवा लागलाय माझ्या एक. या बिळात चिंबोरी नाही भेटले. या बाजूला एक बीळ आहे, तर त्याच्यामध्ये आपण हात टाकलाय, बघू काय भेटते. जाम आतमध्ये गेले असेल तर मुश्किल आहे आपल्याला काढायला, कारण बिळांचे जे कालव्यांमधनं जी बिळं पुढे जातात ते सरळ नसतात. कधी कधी आकडा पण आतमध्ये शिरत नाही. आणि आता आपण हात टाकलाय आतमध्ये. हाताला लागली तर तिला ओढून काढूच. पूर्ण हात गेलाय, पुरा आतमध्ये हात टाकलाय, जवळजवळ इकडे आलाय पूर्ण हात. दगडी दिसत आहेत इकडे, तरी पण चिंबोरी लागले नाही अजून हाताला. हे बघा, मोठी भरपूर असेल. चावल तर निष्पटच चावेल, कारण भरपूर खाली गेले.
हा बिळच बघा किती मोठा आहे मित्रांनो. आणि कधी कधी असंच असतं, चिंबोऱ्या काढता वेळी असे काही क्षण येतात जेव्हा चिंबोरी पण मिळत नाही. तर आता आपण अजून एक दुसरा बीळ बघू. कारण हे बघा माझ्या रेती लागले हाताला, एवढा हात टाकलेला आतमध्ये बिळामध्ये, पण ते आपल्याला भेटले नाही. आणि कालवे पण लागलेत, हे बघा हाताला कालवे लागलेत. दुसरा बिळ बघितलाय पण कदाचित मेन टाकतो तशीच आहे. तर या बिळामध्ये बघू, हे बघा मेन टाकून गेलेलं आहे बारीक. आणि मित्रांनो तीच चिंबोरी आहे, हे बघा आता जी मेंग टाकलेली ती. पण अजून बरीचशी मेंगी आहे, ती मेंग आहे. कारण वरची जी केचवी कातडी असते ती तिने सोडले, हे बघा या बाजूला. तर आपण तिला सोडून देऊ. काही दिवसांनी परत ती भरल, एक 8-10 दिवसांनी. आणि हाताने चिंबोरे काढताना भरपूर उशीर होतं खाडीमधल्या, कारण नदीमधल्या पटापट निघतात चिंबोऱ्या. थोडा नदीची माती जी आहे ती नरम असते आणि कालव्यामध्ये चिंबोरे काढण्यासाठी खडखड भाग असतो दुसरा, आणि कालवे पण बरेचसे असतात दगडीना, तेव्हा जरा भरपूर प्रयत्न करावा लागतो. हा जो खडकाळ भाग आहे ना, याच्यामध्ये बिळं आहेत. तर आपण आज 2-3 बिळं बघितली, एकाच ह्याच्यामध्ये आपल्याला भेटली, पहिलीच भेटली ती. हे बारीक बिळं आहेत या बाजूला, तर ते आपण नाही काढत. तर इथे एक भेटलंय, बघू ह्याच्यामध्ये भरपूर लांब जात आहेत. चिंबोरे भेटले आपल्याला. आणि जवळ या, जरा जवळ. आणि साईज बघा तिची कशी आहे, चावले, जरा चावले वाजा. ही बघा साईज, मस्त साईज भेटले. खायला मजा वाटतं, पण चावल्यावर सजा वाटतं ना. तर साईज बघा मित्रांनो, एक हात घालून काढले आपण, मस्त साईज भेटली ही पण. बघा साईज, मस्त साईज आहे. आता या ठिकाणी एक बीड आहे, लहान चिंबोरे असेल तर सोडून देणार आहोत परत. आणि आता पण 10 झालं मित्रांनो, कारण मोठ्या बिळामध्ये चिंबोरी बघा केवढीशी भेटले आपल्याला. आता जो हा बीळ मी तुम्हाला दाखवला बराचसा मोठा होता, तर याच्यामधली मोठी चिंबोरी निघून गेलेली दिसते. तर आणि त्याच्यामध्ये बघा हे बारीक आहे एकदम, एवढी पण मोठी नाही. हे बघा ही साईज बघा, हिचा आंगडा एक निघाला, तर माझे चावायला बघत होती ती. तर हिला पण आपण सोडून देऊ, बारीक साईज आहे. जी चिंबोरी दाखवली त्या ठिकाणी कालवे बरेचसे आहेत, तर तिला हलवली नाही, आपण तशीच ठेवली. कारण नेक्स्ट टाइम आपण तिला आकड्याने काढण्याचा प्रयत्न करू. आणि एकदा चिंबोरी निघून गेली तर कोणती न कोणती त्या ठिकाणी चिंबोरी येतेच. तर बघू आता दुसरी बघू. एवढ्या 4 चिंबोरे काढून काय उपयोग झाला नाही, लहान साईजचे होते म्हणून सोडून दिल्या. आणि एक आपल्याला जवळजवळ 1 तास झाला आहे कारण या ठिकाणी येऊन, आणि 1 तासामध्ये आता एकच चिंबोरी चांगली भेटले. याच्यामध्ये पण एक चिंबोरी लागले हाताला, चावायला बघतोय निस्पट. आणि मस्त साईज भेटले, हे बघा तुम्हाला दाखवते. थोडासा पाण्यापासून लांब घेऊ. ही बघा साईज बघा मित्रांनो हिची पण. बघते तर आपण दुसऱ्या आंगड्याला पकडू. दोन्ही नांगे जे आहेत तिने गळवलेत. एक चप्पल चावलाय माझा, हे बघा 2 नांगे. आणि चिंबोरी बघा त्याच साईजची आहे, मस्त. ही पण मस्त साईज भेटली. आता संध्याकाळ होत चाललंय आणि थोडा बॅटरी आणली असती तर बरा झाला असता. 2 चिंबोरे भेटल्या, पण चांगल्या साईजच्या भेटल्या, मस्त होत्या. ही एक आणि अगोदर जी एक पकडली ती. आणि संध्याकाळ झाले बरीचशी, आणि आपण अजून 2-3 पकडू आणि मग घरी जाऊ, कारण आपण कोणतीही टॉर्च आणलेली नाही. या बाजूला बघा अंधार पडलाय. आता 6:45 झालेत. एखाद 1.5 तासामध्ये आपल्याला 2 चिंबोरे चांगल्या साईजच्या भेटल्यात. बाकी आपला टाइम वेस्ट गेला.
कारण ज्या भेटलेल्या 4 चिंबोऱ्या त्या आपण सोडून दिल्या, बारीक बारीक होत्या. इथे पण बिल आहे आणि याच्यामध्ये बघू, एक आता मोठा बिल बघितलेला तो भरपूर आतमध्ये गेलाय, हातात पोचत नाही त्याच्यात. याच्यामध्ये एक बिल आहे, किती साईजची भेटते मुश्किल आहे थोडा. आता हाताला थोडीशी लागलेली माझ्या. आंगडा तुटून आलाय हे बघा, थोडी बारीक साईज वाटते. नाही बरी आहे साईज पण. हे बघा तिसरीच भेटले चांगल्या साईजची. ही पण काढले ह्या बिळामधून. चावायला बघते मला, बारीक आहे. हे बघा साईज बरी आहे हिची पण. याच्यामध्ये होती, एकदम बारीक नाही घेत, भरलेले आहे म्हणून घेतले. आणि या बाजूला बघा मित्रांनो, बिळाजवळ येऊन बसले. साईज कमी आहे, साईज आहे जरा बाहेर पडलेली. दगडींमध्ये हात घालून काढायला लागते. हे बघा एकच आंगडा आहे तिला. आता माझ्या चावली होती पण बरी भेटले. थोडीशी साईज कमी आहे पण बरी आहे. भरलेलं एक कडक कवटी दिसते. तर आपण चाललोय आता घरी. आणि जी काही चिंबोरी आपल्याला भेटली, चांगली 3-4 चिंबोऱ्या भेटल्यात. बाकी तर 4 चिंबोऱ्या बारीक होत्या त्या सोडून दिल्या आपण. तर मित्रांनो मी आता घरी आलोय आणि 5:30 ते 7 वाजेपर्यंत म्हणजेच आपण 1.5 तासामध्ये एक 8-1 चिंबोऱ्या काढलेल्या. पण 4-5 चिंबोऱ्या ज्या होत्या त्या बऱ्याच बारीक साईजच्या होत्या, तर आपण सोडून दिल्या. तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवल्या. व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि ही आपली सगळी मेहनत आहे जी बिळांमधनं चिंबोऱ्या काढल्यात. आपल्या हाताला कालवे पण भरपूर लागलेत. आणि हात घालून बिळांमधनं खाऱ्या चिंबोऱ्या काढायच्या असतील तर खूप त्रास सहन करावा लागतो. कारण नदीमध्ये कालवे नसतात, चिखल असतं आणि बारीक सगळी दगड. तर त्या साईज चिंबोऱ्या ज्या काळ्या चिंबोऱ्या असतात त्या पटकन निघतात. पण खाऱ्या चिंबोऱ्यांना भरपूर त्रास असतं आणि आकड्याने पण इझी निघतात. तर नेक्स्ट टाईम मी दिवसाच्या तुम्हाला पूर्ण दिवसभर ते व्हिडिओमध्ये दाखवीन, आकड्याने किती निघतील आणि हात घालून. तर ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला आणि पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता चिंबोऱ्या दाखवते, ज्या 4 चिंबोऱ्या मी घरी आणल्यात त्या. बाकी दिले मी सोडून सगळ्या. हे जे आंगळे त्या चिंबोरीचे 2-3 चिंबोऱ्या ज्या होत्या. तर ही बघा, ही थोडीशी बारीक साईज भेटली. पण ह्या 3 मोठ्या होत्या म्हणून ही पण काढली मी. त्या साईजच्या आहेत आणि ही थोडीशी बारीक होती. तर ह्या सगळ्या चिंबोऱ्या आपल्याला 1 तासामध्येच भेटल्यात. कारण भरपूर वेळ गेला. 3 चिंबोऱ्या ज्या मोठ्या होत्या त्या आपल्याला भेटल्यात नाही. त्या बेळांमध्ये भरपूर लांब बेळं गेलेली.